राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस ठरला। याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली। महाविकास आघाडीतील काही उमेदवारांनी शेवटच्या क्षणी आपले अर्ज मागे घेतल्याने आघाडीमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। विशेष म्हणजे पुणे विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी अचानक माघार घेतल्याने नवीन वाद निर्माण झालाय। या निर्णयानंतर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराजी पसरल्याचं सांगितलं जात आहे। पुण्यातील या घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील समन्वयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून काही नेत्यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे दिल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण घडामोडींमुळे निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाल्याचं चित्र दिसत आहे। असेल ह्याची मला काही माहिती नाही। काल वेणुगोपालजी जे जनरल सेक्रेटरी काँग्रेसचे त्यांचा मला कालच फोन आला होता। इंडिया अलायन्सची मीटिंग आहे 8 तारखेला आणि त्यांनी आवर्जून आम्हाला त्याच्यासाठी आमंत्रित कालच वेणुगोपालजींनी केलेलं आहे आणि त्या इंडिया अलायन्सच्या मीटिंगला राष्ट्रवादी काँग्रेसनी बोलवलं म्हणून आम्ही त्या नात्याचा मान सन्मान ठेवून मी स्वतः त्या मीटिंगला दिल्लीला जाणार आहे। पुण्यातल्या जागेमध्ये सकाळी ज्या दिवशी आम्ही ठरवलं हे इलेक्शनलाही लढायचं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आमची सगळ्यांची सविस्तर मीटिंग ही सकाळी 11 ते दुपारी 1 सिल्वर ओकवर झालेली आहे। निर्णय सगळ्यांनी मिळून त्या मीटिंगमध्ये जे जे उपस्थित होते त्या सगळ्यांची चर्चा करूनच मग तो निर्णय घेतला गेला। जे त्या दिवशी मीटिंगमध्ये होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचेही वरिष्ठ नेते होते, शिवरकरजी त्या मीटिंगमध्ये होते स्वतः, त्याच्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक होते, राष्ट्रवादीचे काका आहेत काही काका चव्हाण उपस्थित होते त्या दिवशी मीटिंगला, त्याच्यानंतर शिवसेनेचेही लोक होते। तर जी चर्चा झाली ती महाविकास आघाडीच्या सगळ्या घटकांची चर्चा करूनच आम्ही तो निर्णय पुण्याचा घेतला। जे नेते त्या दिवशी मीटिंगमध्ये हजर होते ते त्याचं कारण असं की प्रचंड घोडेबाजार याची चर्चा सगळीकडे होत होती। काका होते त्या मीटिंगला, इथे काका स्वतः इथे आणि तिथे काँग्रेस आणि शिवसेनेचेही सगळे लोक त्या मीटिंगमध्ये उपस्थित। काँग्रेसमधून शिवरकरजी होते आणि इथे कदम आहेत नगरसेवकजी, या सगळ्यांची आम्ही चर्चा करूनच जो निर्णय घेतला त्याचं उत्तर माझ्याकडे नाही, ते तुम्हाला काँग्रेस पक्षाला विचारायला। जे काँग्रेसकडून जे आले ते ठीक ना। आता वेणुगोपालजींनी मला आमंत्रण केलं तर मी कसं काँग्रेसला म्हणणार की वेणुगोपालजी कोण? काही त्यांचं असं देखील म्हणणं आहे की महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी एकत्र दिसते आणि पुन्हा एकदा आता आपण बघितलं या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी म्हणजे अजितदादांच्या पक्षाच्या मी तुम्हाला एक सांगू का? माघार घेतली नाही मान्य आहे। 8 ठिकाणी बदल झालेले, 8 कॅन्डिडेट्सनी माघार घेतलेली आहे, त्याच्यात काँग्रेसची आहेत ना, काँग्रेसच्याही लोकांनी माघार घेतली। नाही प्रत्येक ठिकाणी सिच्युएशन वेगळे, घोडेबाजार हवाय का? मी तुम्हाला त्याचा पुढचा टप्पा सांगते। मी स्वतः सुप्रिया सुळे एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक पार्लमेंटमध्ये बिल मूव्ह करते, ते तुम्हाला लवकरच दिसेल की अशा या सगळ्या ज्या इलेक्शन्समध्ये जो घोडेबाजाराचा आरोप होतो हे बंद झाला पाहिजे आणि हात वरती करून पार्टीच्या व्हिपनी सरपंच टू लोकसभा हे पारदर्शकच इलेक्शन झालं पाहिजे। हे बिल मी स्वतः मूव्ह करते आणि तुम्हाला पुढच्या काही काळात हा बदल झालेला दिसेल। आणि सगळ्याच पक्षांमध्ये काय काय झालं आधीपासून माहिती होतं आपल्याकडे नंबर्स नाहीये, घोडेबाजार होणार आहे, तरी सुद्धा तुम्ही उमेदवार दिले, एक सोडून 2 उमेदवार दिले, अचानक ते विड्रॉ केले, तर हा मेनली इगो सॅटिस्फाय करायचा विषय होता का? जेव्हा वळसे पाटील पवार साहेबांकडे गेले की मग विड्रॉ झाले, काँग्रेसकडे कोणी गेलं की मग त्यांनी विड्रॉ केलं, लोकल ज्या तुमच्या गेमिक आहेत त्या एकदा कम्प्लीट झाल्या की मग विड्रॉल करायचंय आणि आधी काहीतरी वेगळा मेसेज असं सोशल मीडियावरती। नाही बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येक बोलायला अधिकार आहे। मलाही इलेक्शन कधीच रंगत वाटलं नव्हतं, काय रंगत होतं या इलेक्शनमध्ये, आणि घोडेबाजार इतका जाईल असं मलाही वाटलं नव्हतं, हे मी मान्य करते। आणि मीटिंग्समध्ये मला काय फार ह्याच्यात एक्साइटमेंट कुठे मला तरी दिसली नाही, मी त्या सिस्टम मध्ये असले तरी। हे एक इलेक्शन आहे, रंगत कधी येते? जेव्हा लोकसभा, विधानसभा, कॉर्पोरेट उसमें मजा आता है, जेव्हा पारदर्शकपणे तो गेम असतो, ती फाईट असते, त्या फाईटमध्ये मजा। या इलेक्शनमध्ये
आता मध्ये राज्यसभेचं इलेक्शन झालं, सगळेच अनअपोज झाले, नंबर सगळ्यांकडे ते गुणागोविंदाने झालंच ते. तुम्ही म्हणलं घोडेबाजार की इतर ठिकाणी पण पुण्यातल्या जागेवर आम्ही हाच प्रश्न विक्रांत ठाकरेंना विचारला, जे बिनविरोध आमदार झाले ते घोडेबाजार संबंध येतो कुठं, म्हणजे माझ्याकडे 800 मतं होती, यांच्याकडे फक्त 50-60 मतं होती. 50-60 नाही, आमची 150 होती. असं त्यांनी दावा ठीक आहे ना, दावा करायला काय, प्रत्येक लोकशाही आहे. घोडेबाजार मला करायची गरजच नव्हती, केला तर त्यांनी केला. हे बघा, एक ते वयाने लहान आहेत, नवीन आलेत, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. त्याच्यामुळे आता ते काय बोलले याला उत्तर मला देणं वाटत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, बोलतील ते, त्यांना वाटेल ते. तुमच्या भूमिकेमुळे ते बिनविरोध आले की काय हो, आले ना, मान्य करतो ना, मी कुठे नाही म्हणते. पंढरपूरमध्ये रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करणार आहेत, संपूर्ण कर्जमाफी करावी. पक्ष म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे या? नाही, मीही तुमच्या चॅनलवर आज सकाळी ती बातमी पाहिली. मी फोनही रोहितला केला, तो भाषण करत होता. नंतर मी या कार्यक्रमात आहे. अर्थातच अन्नत्याग ही खूप टोकाची भूमिका होते. त्याच्यामुळे मीही रोहितला विनंतीच करीन की पहिली पॉलिसी येऊ दे, त्याचा वाटप होऊ दे. अन्नत्याग वगैरे या गोष्टी म्हणजे लोकांसाठी एवढी भूमिका घेतल्या, ह्याला हिंमत लागते, त्याचं मी कौतुकही करते. पण पहिलं पॉलिसी काय आहे हे सगळं समजून घेऊया आणि मगच करू. आणि अर्थातच माझी विनंतीच राहील की कोणीही म्हणजे रोहितनी पण आणि कोणीच अन्नत्याग वगैरे करू नये. मोठी लढाई आहे आणि या लढाईसाठी आपण सगळ्यांनी ताकदीने उतरलं पाहिजे. माझी रोहितला विनंती राहील की अन्नत्याग करू नको, पॉलिसी येऊ दे, वाटप होऊ दे. जर लोकांवर अन्याय झाला तर अन्नत्याग करण्यापेक्षा दुसरं काहीतरी मोठ्या पद्धतीने आपण सरकारला भाग पाडू हे करायला.